सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद उराशी बाळगत पोलीस जनतेची सेवा करतात। मात्र पिंपरीत एका महिला पोलीस अधिकाऱ्याने खाकीला डाग लागावा असं वर्तन केलंय। पाहूयात हा रिपोर्ट। या आहेत निगडी पोलीस स्थानकातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे। वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या महिलेनं नागरिकांना दिलासा देण्याचं काम करणं गरजेचं आहे। मात्र रुपाली बोबडे यांना त्याचा विसर पडला की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे। नागरिक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात आल्यानंतर रुपाली बोबडे पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतोय। बऱ्याच ठिकाणी ज्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांच्याकडून पैसे घेऊन मांडवली केली जाते असा आरोपही बोबडे यांच्यावर करण्यात येतोय। या संदर्भात थेट उपायुक्त शहाजी उमाप यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुलीची पण त्यांनी कंप्लेंट घेतली ना की दिवसभर मी स्वतः थांबले 5 वाजेपर्यंत तिथं, तरी पण ते कंप्लेंट घेत नव्हते आणि जिथं पैसे भेटतात तर त्यांचीच कंप्लेंट घेते ती। यमुनानगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक बोबडे रुपाली बोबडे मॅडम, त्यांच्याबद्दल मला सांगायचं आहे। ते आमच्या एरियातला कोणी गेलं तरी लवकर तक्रार घेत नाहीत आणि न विचारपूस करता मारहाण करतात डायरेक्ट। हे आरोप होत असताना रुपाली बोबडे यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिलाय। तर याबाबत सहाय्यक पोलीस उपायुक्त चौकशी करतील आणि त्यानंतर कारवाई केली जाईल असं उपायुक्तांनी सांगितलंय। यमुनानगर पोलीस चौकी आहे, त्या चौकीचे पोलीस अधिकारी यांचा सर्वसामान्य जनतेशी असणारा व्यवहार हा योग्य नाही अशा प्रकारची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2 महिला नगरसेविकांनी केलेली आहे। सर्वच पोलीस भ्रष्टाचार करतात असं नाही, मात्र बोबडे यांच्या बाबतीत होत असलेल्या आरोपांनी पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे। उपायुक्तांनी चौकशीनंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय खरं, पण रुपाली बोबडे यांच्यावर खरंच कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।